ते 18 तारखेला जो मोर्चा होणार आहे त्याचं नियोजन करण्यासाठी सगळ्या पोरांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि सगळेजण दररोज महाराष्ट्रात कुठं मोर्चे चालू आहे, आंदोलन चालू आहे, सगळेजण बघत आहे. आपण टीव्हीवर सुद्धा बघत आहे. पहिल्यांदा मातंग समाज एकजूट झाल्याचं चित्र या वर्षी आणि ह्या महिन्यात बघायला मिळत आहे. आज परभणीचा मोर्चाचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील. प्रचंड मोठा मोर्चा झाला. 6 दिवसापूर्वी हिंगोलीला मोर्चा झाला होता. तो तर अप्रतिम होता. आणि तुम्हाला माहित आहे, सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्याच्या नंतर आरक्षणाचं उपवर्गीकरण 100% होणार. पण जर आपण मागणी केलो नाही तर हे 2028 किंवा 2029 मध्ये होईल. तेव्हा झालं तर आपल्याला जास्त फायदा होणार नाही. कारण तर रवी भरतीची तयारी करायला आपला राहुल करत आहे, बाकी पोरं करत आहे. आता महाराष्ट्रामध्ये मेगा भरती सुरू आहे. एकूण 72,000 जागा सरकार भरणार होता. त्यापैकी 22,000 जागांच्या भरती पूर्ण झालेली आहे आणि आता जागा किती उरलेत? 50,000. आणि या 22,000 जागेचा जर आपण ऍव्हरेज काढला तर महाराष्ट्रातून जास्तीत जास्त 50 पोरं लागले असते. फक्त 50. म्हणजे 22,000 50 पोरं म्हणजे 1,000ला किती पोरं लागले असतील आपले? 20 तरी 60. 1,000 मागे 3 पोरं लागले असतील फक्त. पण जर आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं 1,000 मागे कमीत कमी 30 पोरं लागली. 3% जरी आरक्षण म्हणलो आपण, उदाहरण घ्या, 100ला 3 तर 1,000ला 30, तर मग 20,000 जी भरती झाली त्याला किती पोरं लागले असते? 600 पोरं लागले. आता लागले किती? 7 पकडा. किती नुकसान झालं आपलं? 540 पोरांचं नुकसान झालं. उपवर्गीकरण झालं नाही म्हणून. आपल्याच बरोबर बंजारा समाजाची किती पोरं लागले नाही त्या 3% आरक्षणानुसार महाराष्ट्रात 660 पोरं लागले. आणि आपले पोरं किती लागले? फक्त 60. आणि त्यांचे लागले किती? 607. आपलं नुकसान किती झालं? 600 जागा. आता 50,000 जागा भरणं बाकी आहे. आणि 50,000 जागेचं तुम्ही 3% जरी का तर 1,500 जागा. सगळेजण तुम्हाला माहित आहे दर महिन्याला कुठल्या तरी दुसऱ्या जिल्ह्यात आहे. ह्या महिन्यामध्ये मी कमीत कमी 5 जिल्हे फिरून आलो. का बरं? माझं तर भलं झालेलं आहे. पण माझ्यापेक्षा मोठे माझे समाजातले पोरं झाले नाही. प्रत्येक घरात माझ्यासारखा पोरगा तयार झाला पाहिजे. तुमचं गाव आणि सोमलागुड्यात फरक किती आहे? 100 मीटरचा फरक आहे. 100 मीटर फक्त. त्या गावात कमीत कमी 8 ते 10 पोरं कामाला आहेत, नोकरीला आहेत. आपल्या इथं किरण सोडलं तर आणि थोडस प्रायव्हेट काय असेल आपला एक धनगार सोडलं तर कोण आहे नोकरीला? का बरं हा फरक आहे? त्याला सेपरेट आरक्षण आहे. आपण थोडस रोडगुड्याला गेलो तिथले कमीत कमी 20 पोरं कामाला आहेत. देवलागुड्याला गेलो तिथले 50 पोरं कामाला आहेत, नोकरीला आहेत. कशामुळं? वेगळं आरक्षण असल्यामुळं. पण जर आपल्याला वेगळं झालं तर आपले एवढे पोरं भविष्यात होतील की नाही? आरक्षणाच्या जागा होतील की नाही? कशामुळे होणार आहे? तर आरक्षणामुळं. तुमचं भलं फक्त आणि फक्त आरक्षण उपवर्गीकरण झालं तरच होऊ शकते. आपल्यापेक्षा आदिवासी समाजाची परिस्थिती सुधारली पण आपली सुधारली नाही. का? आपण एकत्रित आरक्षणात आहोत आणि आपल्यापेक्षा इतर लोक प्रचंड हुशार आहेत. ते इतिहासापासून आहेत. मी आता ते काही बोलणार नाही. ते माझे सगळ्या पोरांनी व्हिडिओ बघितले, चंद्रपूरच्या बैठकीचा बघितले, नागपूरच्या बघितले, त्यांनी सगळं बघितलं. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आता तुम्ही म्हणसाल आपण प्रत्येक दिवशी समजा गावात काही दुर्दैवी घटना घडली, आपण काय करतो? सोयऱ्याला काय वाटत? सगळे आवतो बिवतो बंद ठेवून एक दिवस खाडा पडतो की नाही? आपल्या गावातलं कुणाचं तरी लग्न राहिलं, काय बी झालं, त्याला काय वाटेल कडे आपण गावचे माणसं गेल्यामुळे एक दिवस बंद करून गावात थांबतो की नाही? असंच समजा तुमच्या लेकरा बाळांचं भविष्यासाठी त्यांचं लग्न आहे म्हणा किंवा त्यांचं भविष्यासाठीच म्हणा, एक दिवस सगळेच्या सगळेजण आपल्या गावात जवळपास 300 लोकसंख्या आहे. आपण असं समजू की काही आजारी माणसं आहेत, काही डिलिव्हरी झालेल्या बाया आहेत, काही जण